बापू हे घ्या पाणी. जेवायला काय बनवलंय? डाळ भात बनवलाय. रोज रोज डाळ भात, आणखीन कधी काय शिकणार? सासरवाली म्हणते हे शिकवलंय का मुलीला? बापू मला जेवण बनवायला आवडत नाही. जास्त नाटकेपणा करू नको. आधी घरातली सगळी कामं शिक. आज तुझ्या लग्नासाठी मी मुलगा पाहायला गेलतो. बापू मला लग्न नाही करायचं. माझं वय आहे का लग्न करायचं? माझ्याशी तुझं लढत आहे. आणखीन किती वय पाहिजे तुझा? जे करायचंय ना ते आता सासरी कर. बापू मला शिकायचंय. मला मोठं व्हायचंय. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. बापू पाहिलं मी इथंच कापून टाकीन. नशीब समज तू आतापर्यंत जिवंत आहे. लहानपणीचा गळ्यात दाबून मारून टाकली असती ना तर आज ही बडबड मला ऐकावी लागली नसती. बापू टोमणे मारून मारून आईला सुद्धा मारलं. आणखी किती जणांना मारणार आहेस तू? मला उलट बोलते. मला उलट बोलते. लहानपणी मोठं घास घेते. या घरात तुझ्या आईचं एक चाललं नाही आणि तुझं काय चालणार आहे? हे बघ जे इथे बोलते ते सासरी बोलू नको नाहीतर तुला जिवंत जाईल. देवाला एक मुलगा मागितला होता आणि दिलं हे. मुलं वंशाचा दिवा असतात. बापू मुलं जरी वंशाचा दिवा असला तरी मुली उजेड काही कमी देत नाही. त्या पुस्तकामुळे ना तुझ्या लय डोक्यात घुसायला लागलंय. कुठे आहे ती पुस्तकं? ही पुस्तकं ना मुलांच्या हातात चांगली दिसतात. मुलींच्या हातात नाही. मुलींच्या हातात नाही. ही पुस्तकं ना मी आता फाडूनच टाकतो. नको बापू नको. नको बापू नको. हॅलो राजेंद्र साहेब पाणीपतचं स्थळ पक्क करा. मुलीची लग्न करण्याची वेळ झाली आहे. बापू मला शिकायचंय. मला नाही लग्न करायचं. बापू तुला शिकायचंय तर शिक पण आयुष्यभर काय बापाच्या जीवावर बसून आईचं खाणार आहेस का? हे बघ तुझं लग्न होणारच ते पण उद्याची उद्या. 20 वर्षानंतरची घटना. मित्रा बरं वाटतंय का तुला? दारू पिऊन पिऊन तू तुझे जीवन खराबच केले. एकच मुलगी होती ती पण तुला सोडून पळून गेली. देवाची कृपा आहे म्हणून तू मरणाच्या दारातून वाचलायस मित्रा. मला कोणी वाचवलं? माझा जीव कोणी वाचवला? माझं बिल कोणी भरलं? मला भेटायचंय डॉक्टर साहेबांना. मला भेटायचंय. मित्रा डॉक्टर साहेब नाही डॉक्टर मॅडम. काय डॉक्टर मॅडम? हो डॉक्टर मॅडम. मला भेटायचंय डॉक्टर मॅडमांना. येतीलच आता. हे बघ आल्या. डॉक्टर मॅडम तुम्ही माझा जीव वाचवला. त्या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ शकतो? तसे पण माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये. वचन की तुम्ही मुला मुलींमध्ये भेदभाव करणार नाही. ओळखलं नाही बापू? ओळखलं नाही बापू? जिच्यासाठी तू चूल आणि मुलाशिवाय कशाचाच विचार केला नाही. काय तू गुड्डी आहेस माझी? गुड्डी गुड्डी. होय मी तीच गुड्डी. तिचं लग्न करून तू तिचं आयुष्य काय करणार होतास. मी तीच गुड्डी. गुड्डी माफ कर मला. गुड्डी माफ कर. नाही बापू मी तर तुझे उपकार कधीच फेडले. आठवतंय ना लहानपणी केलतेस ते? गुड्डी माफ कर. मीच माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे. मीच माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे. माझ्यावरच तुझे उपकार आहे. बापू मला माफ करा. मी पळून गेले. वसतिगृहात राहिले आणि डॉक्टर होऊनच परत घरी आले. काय? माझी गुड्डी डॉक्टर झाली? शाबास गुड्डी शाबास. या बापाला त्याच्या मुलीचा अभिमान आहे. शाबास गुड्डी शाबास. बापू मुला मुलीत फरक करणं हे दोन डोळ्यात फरक करण्यासारखं आहे. मुला मुलीत फरक करणं हे समाजाची अंधश्रद्धा आहे. बापू मुली मी तुला वचन देतो मी इथून पुढे मुला मुलींमध्ये भेदभाव करणार नाही. आम्ही आमच्या नाटिकेतून एकच संदेश देऊ इच्छितो. मुला मुलींना समाजात समान वागणूक द्या. मुलींचे शिक्षण पूर्ण करा आणि मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी द्या.